हाय हॅलो नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी खूप दिवसानंतर ऑन आलेले आहे। तर आम्ही चाललो शिवजयंती साजरी करायला 2026 आणि फटाफट गाड्या काढल्या आणि पहिला आम्ही निघालो कॉलनीमधून, कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता आणि आम्हाला उशिरा पोहोचायचं नव्हतं, कारण की मला माहिती होतं खूप गर्दी असते तिथे। आणि तुम्ही बघू शकता रस्त्याने लोक चाललेत आणि आम्ही गाडी कुठे खूप लांब लावले आणि तिथून आम्ही चालत चाललोय। आणि हा जल्लोष बघा आमचा, खूप एन्जॉय करणार आहे आम्ही। आणि ही माझी बहीण आहे पूजा मालपोटे, तिच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, तिचे पण मस्त असे व्हिडिओ असतात। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आम्ही चाललोय आता पुढे आणि आमची ही सगळी गँग आहे आणि आम्ही जाऊन आता डान्स बिन्स करणार आहे। रितेश देशमुख येणार आहेत, जे माझं खूप फेवरेट आहेत आणि जे कोणी बिग बॉस बघत असेल त्यांना पण आवडत असेल। भाऊचा धक्का मला तर खूपच आवडतो आणि तर एन्जॉयमेंट आमचा चालू आहे, एन्जॉय करणार आहे। तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे ना, आम्ही कसं गेलो ना आतमध्ये ते आम्हालाच माहिती आहे, कारण की एवढी चेंगराचेंगरी झाली, एवढी चेंगराचेंगरी। पण आम्ही ठरवलं होतं की आज आम्हाला इथं डान्स करायचा आहे आणि आम्ही डान्स करूनच राहणार। आणि आम्ही घुसलो कसं बसं आणि त्याच्यामध्ये बघा आम्ही कसा डान्स करतोय। आणि सॉरी गाईज, आम्ही हे सॉन्ग नाही लावू शकत, महाराजांचेच सगळे सॉन्ग आहेत, पण लावू नाही शकणार कारण की कॉपीराईट येईल। तर तुम्हाला जर माझं हे व्हिडिओ बघायचं असतील तर मी रीलवरती शेअर करेल, पोस्ट करेल, तर तुम्ही तिकडे जाऊन बघा। मी माझी आयडी सांगते, प्रिया माने ऑफिशियल 10। आणि हे बघा गणपती बाप्पा आणि त्यांचं सॉन्ग पण चालू होतं मस्तपैकी आणि खूप सारा एन्जॉय झाला। आणि वेट फक्त होता आमच्या महाराजांचा, जे शिववंदना वगैरे होती, त्यांचं आरती होती त्याच्यासाठी, कारण की ते करणार होते रितेश भाऊ देशमुख आणि त्याच्यासाठी आम्ही एवढा वेट करत होतो। आणि फटाके हे त्यांचं जोरात असं सगळं शिवजयंती असं मस्त होते आणि राहटणीमध्ये सगळ्यात भारी होती। तुम्ही जर कधी इकडे आले तर तुम्ही या बघा, तुम्हाला समजेल की राहटणीची शिवजयंती कसे असते। जगात भारी आमची शिवजयंती भारी। आणि फटाके वगैरे फोडले सगळे मस्तपैकी आणि आम्हाला माहिती नव्हतं हा फायर शो असेल आणि एवढं आम्ही हँगल झालो हे सगळे फटाके बघून, किती सुंदर असे म्हणजे नाही का, असं येडं झालं आम्ही आणि घाबरले। ते आम्ही असं वर बघायचो आणि ते आमच्या डोळ्यात पडायचं, म्हणलं वा मस्त आमच्यासाठी एवढं। आणि हे ना, हे काय म्हणतात मला माहिती नाही, पण हे मला खूप भारी वाटतं, मस्त वाटतं, छान वाटतं। आणि आता एंट्री होणार आहे रितेश भाऊ देशमुखांची आणि आम्ही एंट्री केल्यावरती त्यांना एवढं भारी जवळून पहिल्यांदा बघितलं आणि राहटणीमध्ये ते सगळ्यात पहिल्यांदा आलेत, हे मला माहिती नव्हतं। आणि हे बघा पोरींचा जल्लोष आणि इथे पोरींची सेफ्टी पण बघितली जाते, सगळं बघितलं जातं, कारण की पोरांचा वेगळीकडे डान्स असतो, आमच्या वेगळीकडे डान्स असतो। आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होते। आणि हे आमचे महाराज, हे आमची कट्टा गँग, ही सगळी गँग आमची मस्तपैकी डान्स एन्जॉय करतोय। आणि आम्ही इथं हलगीवरती डान्स करतोय, पण हलगी आम्ही इथे वाजवू शकत नाही, हेच यूट्यूबची पॉलिसी आहेत। आणि का असं यूट्यूबने ठेवलंय माहिती नाही, की जेणेकरून आम्ही ह्याच्यामध्ये सॉन्ग नाही लावू शकत, यूट्यूबचं कोणतंच सॉन्ग ह्याच्यामध्ये वाजू नाही शकत। आणि तुम्हाला जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल। तर भेटूया गाईज आपण आता नेक्स्ट ब्लॉगला। चला आता मी निरोप घेते तुमचा। माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या अशाच नवीन व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा, शेअर करा। बाय।